जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. ते अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पब्लिकली करण्यात आलेले आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही आपणास उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट वारंवार सोडवा, पैकी गुण मिळेपर्यंत सोडवा. त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमचे पालक, शिक्षक, तुमचे नातेवाईक सर्वजण पाहणार आहेत. त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या लिंक मिळतील. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचा उपयोग करूनही तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होतील. टेलिग्राम चॅनललाही फॉलो करायचे. टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही. टेलिग्राम चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉलो करा, जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पहा, जे विद्यार्थी शिकू इच्छितात, अभ्यास करू इच्छितात, मोठे होऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा युट्यूब चॅनल शेअर करा, जेणेकरून आपल्यासारखेच इतर विद्यार्थी अभ्यास करू शकतील. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता रेकॉर्डेड स्वरूपातले बॅच 5,000 पर्यंत विक्री करतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले. परंतु आम्ही या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपणास हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला, टेलिग्राम चॅनलला फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यासक्रम अनुभवायला मिळेल, शिकायला मिळेल. चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज फॉरवर्ड करा. आपल्या शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही आपल्या या युट्यूब चॅनल बद्दल माहिती द्या, जेणेकरून तेही या तासिकेला जॉईन होतील. चला तर आपण आजच्या तासिकेला सुरुवात करू. आज आपण जवाहर नवोदय उत्तर विद्यालयासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेलं आहे. भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे, 4 उतार्यावरती 20 प्रश्न, 20 प्रश्नाला 25 गुण असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या 25 गुणांसाठी आपण मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, ते घ्यायलाच पाहिजे. पण त्या प्रकाशनच्या पुस्तकामध्ये आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासायला मिळतात. परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याचा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे आज जवाहर नवोदय उतारा क्रमांक 115 मध्ये आपलं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 115 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 115 स्क्रीनवरती. उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उतारावरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण योग्य देऊ आणि आपल्याला शेवटच्या परीक्षेमध्येही असेच पैकी गुण घ्यायचे आहेत. जसं आता आपण युट्यूबमध्ये चॅट बॉक्समध्ये उत्तर टाकताय, तसंच आपल्याला परीक्षेमध्येही योग्य उत्तराला गोल करून आपल्याला पैकी गुण घ्यायचे आहेत. तरी उतारा काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. जे विद्यार्थी जॉईन नसतील, आपल्या मित्रांना तासिका सुरू झाली म्हणून फोन करा, जेणेकरून तेही तासिकेला जॉईन होतील.
अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन प्रशांत. चला तुमचं वाचून झालंय. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 115. वेनिस हे इटलीतील उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे. हे एक बेटाने बनलेले नाही तर 117 बेटांनी बनलेले आहे. वेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ 400 दगडी पूल आहेत, परंतु त्या शहरात मोटार गाड्या नाहीत की बस नाही. हे असे आहे कारण वेनिसला रस्ते नाहीत. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो. नावा 150 कालव्यामधून अथवा जलमार्गातून विहार करतात. इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते. वेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत. त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब नावा असतात. त्यांना गोंडोला म्हणतात. परंतु आज तुम्हाला वेनिसमध्ये कितीतरी मोटार बोटीही पाहायला मिळतात. पहा, पूर्वीच्या काळी इटलीच्या त्या वेनिस शहरामध्ये नावी होत्या, परंतु आता मोटार बोटी म्हणजे इंजिन वरती चालणाऱ्या होड्या तिथं आहेत. पहा, अशा प्रकारचा हा उतारा आहे. उतारा अगदी सोपा. एका शहराचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे की एक बेट नाही तर 117 बेटांनी मिळून एक शहर झालेलं आहे. आणि त्या शहरामध्ये एकही गाडी नाही. तिथे सर्व प्रवास होडीने नावीने केला जातो. तिथे रस्ते आहेत, दगडी पूल आहेत, परंतु त्यावरून गाडी नाही, माणूस चालत जातो. अशा प्रकारे हा उतारा युवराज सुर्वे जो वाचून झालाय. खूप खूप अभिनंदन. जे विद्यार्थी अद्याप जॉईन झाले नाहीत, पहिल्या तासिकेला होते, आत्ताच्या तासिकेला नाहीत, त्यांना आपल्या मित्रांना फोन करून जॉईन करायला सांगा. तासिका सुरुवात झाली मनावर. चला विद्यार्थी मित्रांनो, 115 उतार्यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतार्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कितीतरी, उतार्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय ए खूप, पर्याय बी थोड्या, पर्याय सी कमी, पर्याय डी पुरेसा. पहा, उतारा वाचल्यानंतर इथं कितीतरी शब्द आलेला आहे. कितीतरी उतार्यातली ओळ वाचा म्हणजे तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाता येईल. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला. कितीतरीच्या विरुद्धार्थी समानार्थी नाही. उतार्यातील ओळ सांगा, कितीतरी शब्द कुठे आला आहे. सृष्टीगंधा ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, वैष्णवी सी उत्तर. शेवटच्या ओळीमध्ये शब्द आहे पहा, वेनिसमध्ये कितीतरी मोटार बोटी पाहायला मिळतात. कितीतरी म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लावायचा आहे. बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय पहा. वेनिसमध्ये जास्त करून काय असतील रे? नावा असतील, हाताने चालवणाऱ्या. त्यांनी सांगितलं होतं पहा, तिथं सपाट तळाच्या लांब नावा असतात. जास्तीत जास्त सपाट तळाच्या लांब नावा होत्या. पण कितीतरी मोटर गाडी आहेत, मोटर बोटी आहेत. कितीतरी म्हणजे काय? तर त्याचं उत्तर बऱ्याच जणांचं चुकतंय. कितीतरी म्हणजे जास्त नाही, कितीतरी म्हणजे थोड्या. कितीतरी म्हणजे कशा? थोड्या. तिथं जास्त काय आता नावा आहेत, सपाट तळाच्या लांब नावा आहेत, पण कितीतरी बोटी आहेत, कितीतरी मोटर बोटी आहेत म्हणजे किती? अगदी थोड्या येतात, जास्त नाही, कमी येतात, है की नाही. कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? थोड्या. विरुद्धार्थी शब्द काय? थोड्या. बी उत्तर कोणी दिलं नव्हतं, सर्वांचं उत्तर चुकलेलं आहे.
पहा या उत्तरात त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारला होता. कितीतरीच्या विरुद्धार्थी म्हणजे कितीतरी म्हणजे जास्त त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे. थोड्या बी उत्तर कोणाचंही आलं नव्हतं. चला आता बी उत्तर टाकताय तुम्ही. बी उत्तर योग्य आहे. प्रश्न पहिल्याचं उत्तर योग्य उत्तर बी. चला चुकला असेल तर परत उत्तर वाचा, टेस्ट सोडवा, जेणेकरून आपल्याला अशा प्रश्नांचे गुण जाणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, वेन्सिल मध्ये रस्ते नाहीत हे कसे हे असे आहे कारण. वेन्सिल मध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण. पर्याय प्रत्येकाने नावेतून प्रवास केला पाहिजे. पर्याय बी, त्यात एक नाही तर 117 बेटे आहेत. पर्याय सी, तेथे 150 कालवे आहेत. आणि पर्याय डी, पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करतं. पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करतं. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही बरोबर आलेलं नाही, याचा मला खेद वाटतो. विरुद्धार्थी शब्द विचारला होता फक्त त्यांनी, त्याचा अर्थ लावून आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा होता. चला प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर तुम्ही टाकू शकता. उत्तरामध्ये याचं उत्तर पण आहे आणि उत्तर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकता. प्रशांत सानप बी उत्तर. प्रदीप बी उत्तर. सृष्टी गंधाळ बी उत्तर. सर्वांचंच उत्तर चुकत आहे. ते बेटांनी बंद आहे म्हणून तिथे रस्ते नाही आहेत का? त्यांनी सांगितलं होतं मग कालव्यांच्या वरती रस्ते आहेत म्हणून, पुलावरती रस्ते आहेत. आहे का नाही, कालव्यांच्या वरती पुलांवरती दगडी पूल आहेत. दगडी पूल आहेत त्यांनी सांगितलं होतं, तरी तुम्ही बी उत्तर देताय. वैष्णवी बी उत्तर. प्रदीप बी उत्तर. पहा त्या शहरांमध्ये रस्ते बांधले नाहीत त्याचे योग्य कारण आपल्याला शोधायचंय. चारही पर्याय काळजीपूर्वक वाचा. त्या वेन्सिल शहरामध्ये रस्ते बांधता येत नाहीत त्याचं योग्य कारण शोधायचंय. प्रदीप बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. चला जर आपल्या घराला चारही बाजूने पाणी असेल तर आपल्याला तिथं रस्ता बांधता येईल का? सांगा बरं, रस्ता बांधता येईल का? आपण तिथं पूलच बांधावं लागेल ना. आणि प्रश्नच काय विचारला बघा, वेन्सिल मध्ये रस्ते नाहीत. मग तिथं पूल असू शकतात पण रस्ते नाहीत का? रस्ते नाहीत रे, कारण तिथं जमीनच नाही, तिथं सगळं पाणीच पाणी आहे. त्यामुळं तिथं त्यांना रस्ते बांधता येत नाही. मग आता योग्य उत्तर काय असू शकतं? पहा कृष्णा डी उत्तर देतोय. सृष्टी गंधाळ डी उत्तर देते. पहा ज्या ठिकाणी रस्ता बांधायचा असतो तिथं जमीन लागते आणि वेन्सिल शहरामध्ये तर जमीनच नाही. बेट आहेत, बेटावरती घरं आहेत आणि आजूबाजूला सगळं पाणी आहे. मग योग्य उत्तर काय असायला पाहिजे ना, आपण थोडं विचारपूर्वक टाकायला पाहिजे होतं. बऱ्याच जणांनी बी दिलं होतं. बी उत्तर चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रशांत सानप डी. अनुष्का थोरवे डी उत्तर. चला डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. डी उत्तर अगदी योग्य उत्तर. आपल्या घराच्या इमारतीच्या भोवती जर पाणी असेल तर आपण आपल्या घरापासून रस्त्याचं बांधकाम चालू करू शकत नाही. त्यासाठी डी उत्तर अगदी योग्य. पाणी इमारतीच्या भिंतींना व पायऱ्यांना स्पर्श करतं म्हणून आपल्याला त्या वेन्सिल शहरांमध्ये रस्ते नाहीत हे समजतं. रस्ते नसण्याचं कारण योग्य उत्तर डी. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा, वेन्सिल शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे? वेन्सिल शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे? पर्याय, त्यात नावा आहेत, मोटार गाड्या नसतात. पर्याय बी, त्यात 400 जुने दगडी पूल आहेत. पर्याय सी, त्यात 117 बेटे आहेत. आणि पर्याय डी, लोक उत्तम नावाडी आहेत.
याचं योग्य उत्तर तुम्ही उत्तरामध्ये शोधायचंय. वेनशील शहराचे नैसर्गिक रचनेचे विलक्षण काय आहे? विलक्षण काय आहे? पहिल्याच ओळीमध्ये उत्तर, पहिल्या आणि दुसऱ्याच ओळीमध्ये उत्तर. काळजीपूर्वक वाचा, उत्तर चुकणार नाही याची काळजी घ्या. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. विलक्षण शब्दाच्या आजूबाजूला उत्तर तुम्हाला सापडू शकतं. ओळ वाचा पहिली आणि दुसरी आणि नंतर तुम्हाला त्याचं योग्य उत्तर देता येईल. वैष्णवी सोनवणे सी उत्तर. पहिल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी देते. वेनशील शहराचे नैसर्गिक रचनेचे विलक्षण काय आहे? कृष्णा खाडे सी उत्तर. प्रदीप डी उत्तर. लोक उत्तम नावाडी आहेत. प्रदीप विलक्षण शब्द बघ उत्तरामध्ये पहिल्याच ओळीमध्ये आहे. ओळ पहिली आणि दुसरी काळजीपूर्वक वाच आणि उत्तर टाक. वेनशील शहराचे नैसर्गिक रचनेचे विलक्षण काय आहे? पर्याय ए, त्यात नावा असतात, मोटार गाड्या नसतात. पर्याय बी, त्यात 400 जुनी दगडाची पूल आहेत. पर्याय सी, त्यात 117 बेटे आहेत. आणि पर्याय डी, लोके उत्तम नावाडी आहेत. सृष्टी गंडाळ सी उत्तर. चला, त्याचं सी उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, त्यात 117 बेटे आहेत. हे त्या शहराचं विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे एकदम वेगळं पण आहे. सी उत्तर अगदी बरोबर. प्रदीप सी उत्तर. चला, सी उत्तर दिलं सर्वांचं अभिनंदन. याही प्रश्नाचं बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं. याचा अर्थ उत्तरा तुम्हाला समजला नसावा कदाचित. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर सी. सी उत्तर दिलं सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी. या प्रश्नावरील पुढचा, या उत्तरावरील पुढचा प्रश्न उत्तर क्रमांक 115 मधील चौथा प्रश्न. वेन्सिल मध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत? वेन्सिल मध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत? पर्याय ए, त्यात रस्ते नाहीत. पर्याय बी, प्रत्येक जण मोटार बोटीने जातो. पर्याय सी, तेथे खूप गोंडाला आहेत. आणि पर्याय डी, लोक उत्तम नावाडी आहेत. पहा, तिथं बस नसण्याचं योग्य कारण, बस नसण्याचं योग्य कारण एकच आहे. पहा, अगदी सोपा प्रश्न. बस नसण्याचं. वैष्णवी सोनवणे ए उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. त्या वेन्सिल शहरामध्ये बस, गाडी, मोटरसायकल नाहीत का नाहीत? सृष्टी गंडाळ ए उत्तर. प्रशांत सानप ए उत्तर. तर सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. वैष्णवी म्हणते वरून चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये उत्तर आहे त्याचं. पहा, वरून चौथ्या आणि पाचव्या शहरात मोटार गाड्या नाहीत व बस नाहीत. याचे कारण वेन्सिल शहरामध्ये रस्ते नाहीत. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन. खूप छान उत्तर शोधलंस. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, त्या शहरांमध्ये रस्ते नसल्यामुळे तेथे बस सुविधा किंवा मोटार गाडी म्हणजे टू व्हीलर सायकल, मोटरसायकल चालवणं शक्य नाही. तिथं रस्तेच नाहीत तर गाडी रस्त्यावर चालवणं शक्य नाही. तिथं पाणी आहे सर्व बाजूने वेढलेलं. त्यामुळं याचं योग्य उत्तर होतं पर्याय ए. हे उत्तर दिल्यास सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप छान तुमच्यासाठी. उत्तरा क्रमांक 115 मधील पाचवा प्रश्न. लोक वेन्सिल मध्ये प्रवास कसा करतात? लोक वेन्सिल मध्ये व्हेनिस मध्ये प्रवास कसा करतात? पर्याय ए, मोटार गाडीतून. पर्याय बी, बसमधून. पर्याय सी, आगगाडीतून. पर्याय डी, नावांमधून. अगदी सोपा प्रश्न, कोणाचंही उत्तर चुकणार नाही. अगदी सोपा प्रश्न. ज्या शहरांमध्ये रस्तेच नाहीत त्यामध्ये वरचे 3 पर्याय उपलब्धच होत नाहीत. पहा, योग्य उत्तर सृष्टी गंडाळ डी उत्तर देते. चला, सर्वांनी आपलं आपलं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. प्रश्न पाचवा. लोक वेनिस मधील प्रवास कसा करतात? पर्याय ए, मोटार गाडीतून. पर्याय बी, बसमधून. पर्याय सी, आगगाडीतून. पर्याय डी, नावांमधून. चला,
कृष्णा खाडे डी उत्तर, वैष्णवी सोनवणे डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर. सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर, डी उत्तर सर्वांचंच बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप अभिनंदन. 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नावामधून प्रवास करतात. अनुष्का थोरवे डी उत्तर. वैष्णवी सोनवणे वरून 5व्या ओळीमध्ये उत्तर म्हणलंय पहा तिने. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाव्याने जातो. अभिनंदन वैष्णवी, खूप खूप अभिनंदन. असंच अभ्यास केला पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप अभिनंदन. या उत्तरावरील बरेच जणांचे प्रश्न चुकले. या उत्तरावर टेस्ट सोडवा, असा उत्तर परत परत वाचा, जेणेकरून परीक्षेत असा उत्तर आला तर आपले मार्क जाणार नाहीत. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल, युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मधून आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, तिथे तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होणार नाहीत, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ज्या ज्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, आयुष्यात मोठं व्हायचंय, आई वडिलांचं नाव मोठं करायचंय, अशाच विद्यार्थ्यांनी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आम्हाला असं जाणवतंय बरेच विद्यार्थी युट्यूबचा व्हिडिओ आपल्या मित्रांनी शेअर केल्यानंतर पाहतात, परंतु त्याला सबस्क्राईब किंवा बेल आयकॉनला दाबत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना लाईव्ह तासिका करायच्या आहेत, ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत मांडायच्या आहेत, त्यांनी लाईव्ह तासिका करत चला, जेणेकरून लाईव्ह तासिकेमध्ये मी तुमचे प्रश्न सोडवू शकतो, तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. 4थी आणि 5वी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या लाईव्ह तासिकेचा खूप उपयोग होणार आहे. तुम्हाला सर्व अभ्यासक्रम येथे फ्रीमध्ये मोफतमध्ये शिकवला जाणार आहे, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही माझ्याकडून तुम्हाला नम्र विनंती. चला